श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशन श्री सरस्वती श्री माता पिता ये नमा. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचे आचरणी विनवित असे कर जोडणी भक्तिभावे करून या सिद्ध मनी नामधारका पुढील कथा सैनिका एक चिते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्थांची तया गाणगापुरात होता विप्र वेदरता विरक्तासे बहुश्रुत कर्म मार्गे वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी जाऊ नेणे मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीत तया ग्रामी प्रतिदिवशी विप्रयती आराधनेची सहस्रसंख्या ब्राह्मणांची मिष्टान घालिती परेचा ऐकून ते विप्रनारी नाना परे दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती म्हणत आपुला पती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तत ऐसे तया स्थानी आपला विप्र महाधनी अपरपक्ष करणे मनी म्हणून आला परेसा तया स्थानी विप्रांची क्षण दिले परेसी सवे त्यांच्या स्त्रियांची आवंतिले परेसा देखून ते विप्र वनिता पती जवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे येते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करीते माझे मना मिष्टाना पूर्वाचे व्हावे ऐकून तेचे वचना निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण न गडे म्हणत असे निरोप घेऊन तये वेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयसी विप्र म्हणे तियसी आम्ही सांगू दंपतीची बोलावी आपुल्या आपतीसी तरीच आपुले गृह यावे विचार करून मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेशी अनेक परी विनविता म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपुले पतीचे सांगणे आवंते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नाही के वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणत असे ऐकून तिचे वचना श्री गुरुमूर्ती हास्यवदना बोलवनिया तत्क्षणा सांगती तया द्विदासी श्री गुरु म्हणते तयसी जावे तू आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टांना जे व्हावे तिचे मनीची वासना जाण तू अपूर्वा विकारण सदा दुच्चित अंतकरणा कुल स्त्रियेचे असू नये ऐकोनी श्री गुरुचे वचना नमन करीतो ब्राह्मण विनवित से कर जोडून नगे परांना नेमासे गुरुवचन जो न करी तो पडे रौरवा घरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणत असे पुसुनिया श्री गुरुसी आले दंपती आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्रस्त्रे ते पित्र नाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टांना वाढीते तया दंपतीसी भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तेसी श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेवित आती कंटाळले तिचे मना उठे आपण ते जुन्यांना जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे ऐसे परिपती सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उचिष्ट जेविले ती स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझे आपुले दैवहीन घडले आपण परांना उचिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपनी स्त्रियसी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करीती भक्तीसी ऐका श्रोते कचिते श्री गुरु म्हणती तेसी कैसे सुख परांनासी सदा दुषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला परू रथभंग झाला म्हणून पालन न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले ऐकून तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन दाले कधी नवचे परांनासी वर्तेल तुझ्या वाक्यासरसी न करी चिंता मानसी दोष तुझा नाही जाण आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडाला असेल एखादा द्विज देव पित्र कर्मा विनय कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकोन विप्र साष्टांगी करी नमना विनवित असे कर जोडून विनंती माझी परेसी अन्न घ्यावे कवनाचे घरी गडती दोष कवन्या परी जाऊ नये कवन्याद्वारी निरोपावे स्वामी श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुसती गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी
वैदिकादी द्विजन मातुला पुला शशुर जान सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे हडला विप्र ब्राह्मण विना त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपना दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परेसी निषिदांना सांगा मानसी कवन्या घरी जेवू नये बहुजन एकांना करीती फुटक वैश्वदेव न करीती वर्जव्यांना विप्रदाती महादोष बोली जे धन गर्वी तामसागरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रागरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये कुळदैवता माता पिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुची निंदिता जेवू नये तया घरी आपल्या कन्याचा मातासी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घराची निपुत्रुकाचे घरी देखा समस्त दुष्कृते परांनासी गडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाना परस्त्रियसी सांगा केली अन्न रखवया परगृही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता अमासेची परान्न जेविता मास पुण्य जाय देखा आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्य चंद्र ग्रहणासी अन्नची घेऊ नये परेसी जातात वा अमृत सुतकेसी जेवू नये परेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन राटे द्विज्वर तैसे जरी करीती नर त्यांची कैचे दैत्य असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊनी विप्र विनवी स्वामीसी आमुची विनंती परेसी आचार धर्म कैसी निरोपा वेदातरा पराशर मने ऋषींची सांगेनाचार परेसी जेने होय प्रयसी सर्व सिद्धी पावती ब्राह्मण मूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करोनी मग देव्या मूर्ती तिनी ब्रह्म विष्णू महेश्वरा मग स्मरावे नवग्रह सूर्य केतू सह सनत कुमार जनक सनंद सह स्मरावे ते वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र सतीजे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रतस्मरण मग उठावे शयनखानी आचमन करुनी दोन्ही लघु शंकेशी जाऊनी शौच चमन करावे भोजन पूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघु शंका शौची दोन्ही आचमन करावे वधो वायू शब्द झालिया ओकटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परेसा जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता नदीत बहिर्भूमीची जाई जे यज्ञोपवित कानी ठेवणी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालवा घेऊनी अधोमुखी बैसावे व्रत बंद झाले या ब्राह्मणास हेची आचार परेस चारी वर्ण हाच उपदेश शौच विधी बोलिला विप्र दक्षिणा तळहाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलिले असे श्रुती ते आता सांगेना अंगुष्ठ मूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परेसी अंगुष्ठ तर्जनी मध्य देशी पितृतीर्थ असे जाण चतुरंगुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठका भागोत्तरी ऋषी तीर्थ असे जाणा तर्पण देव पित्र ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचमना ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्मा द्विजने ब्राह्म तीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडणे गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूद हस्त दोन्ही दोन्ही त्रिविक्रम वामन गाल स्पर्शनी बिंबोष्टी तळहस्ते ठेवणी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपी हस्ता ऋषिकेशी पद्मनामे पादस्पर्शी सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदरे शिरस्थानी चतुरंगुल पृष्ठेसी संकर्षण ग्राणेसी तर्जनी आधी अंगुष्ठेसी मानव वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठा नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी श्रोत्र स्पर्शवे अंगुष्ठ कनिष्ठिकेसी अदोषद नरसिंह मनायसी अच्युते नामे जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा
हरी श्रीकृष्ण भुजंगायका पाचांगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शवे श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीते भक्तीसी दैन्य कैचे तया घरी करावे प्रातः स्नान तेने होय सर्व साधना ते जो बल आयुष्यवर्धना प्रातः स्नान केली अशक्य संकट झाले जरी आठवण मिळे निर्मळ वारी स्नान करावयाची परी सांगे नाही का ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी आणि स्नान फळे असती जसे असेल भाव भक्ती गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थ स्नान फळ असे अथवा दर्शना माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ असे प्रातः स्नान करावयासी शीतोदक उत्तम परेसी अशक्य असेल देहाचे उष्णोदके करावे स्वभावी पवित्र असे उदक वरी झाली अग्नी संपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थ श्रमी घरी देखा नदी तीरे असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करून नदी निर्धारू आद्र वस्त्रे अंगा पुसावे मंगल स्नान विधान सांगे नाही का ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांती हानी सोमवारासी मंगळवारी मृत्यू परेसी लक्ष्मी पावे बुधवारीसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेत वस्त्र ब्राह्मणांची मुख्य असे परेसी हासावे उपवस्त्र बैरवासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलिया नंतरी विभूती लावावी परिकरी मंत्र विधान पुरसरी भस्मधारणा करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावती मुख्य दरी वरकड मृतिका ग्राह्य विवाहादी शोभना दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगानंतर सुतकेशी गोपी चंदनावर जावे प्रातः संध्येचे विधान सांगे नाही का ऋषीजना नक्षत्रीय सताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तवा जप करीत उभे असावे उदय समयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्राह्मतीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारोना न्यासपूर्वक करावे ब्रह्मबुबुर्व स्मरोम म्हणून प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सांगे नाही का समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे अर्घ्य द्यावयाचे विधान सांगे नाही का ऋषीजन गोशृंग इतके उंच करून अर्घ्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायन प्रातद्यांनी तिनी हंस शुचिशन मंत्रेसी माद्यांनी अर्घ्य द्यावे अवधारा प्रातमाद्यांनी उभे बरवे सायन अर्घ्य बैसुनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावादित्य अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारोन राक्षस संबंधेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्ये ती परेसी संध्या पडे देवांसी सूर्य होईल अपजय होता सूर्यासी उदय असत मान नवे परेसी कर्मेन चालती ब्राह्मणांसी स्वदाकारानं चाले याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रविदे होती जाऊन दैत्यांची लागती पराभविती प्रतिदिवशी दैत्य असती ब्रह्मवंश त्यांची बदली या गणती दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष असावादित्य मनोनिया ब्रह्म हत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनासी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप केली घरी ऐका एकची फल असे निका बाहेर द्विगुणा फल अधिका नदीची त्रिगुणा फळ असे स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका
अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताधिक फले असती. तीर्थ देवता सन्निधानी सहस्र फलासे निर्गुणी. शतकोटी फलहरी सन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळा. भिन्न काष्टासनी बैसुनी जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्या सापारी तृणी भाग्य यशदाय. भस्मासनी व्याधिनाश कंबालासनी सुख परेश. कृष्णजनी ज्ञान प्रकाश व्याघ्र चर्मी मोक्ष स्त्रिया. कुशासनी वशीकरण सर्व रोगापहरण. पापे जाती पळोन प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचिते परेसा. नाम मंत्र असे विषय का अक्षरे दोन्ही पाप हरे. मनकार म्हणजे आपुले मन नकार नाम आपुला प्राण. मन प्राण एक वटुना जप करावा एक चिते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी. जकार जन्म विच्छेदोनी प्रकारे जन्म पाप दुरी. चारी वेदांची मूळ एक गायत्री मंत्र असे ऐक. याची कारणे जपावनिक वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जपेनार वृथा जन्म जायचा सुकर. जप करा हो निर्धार चिंतेले फळ पाविजे. न खरा उदकी बैसोना त्वरित होय प्रज्ञहीन. सांगेन त्याचे कारण अग्नी तीन विप्रमुखी आहवनिया गारपत्य. दक्षिणाग्नी तिसरा विख्यात. अग्नि उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे. उदक वर्धवे या कारण बैसीजे आपण शुभासन. हस्तस्पर्शनी नाभिस्थानी प्रातःकाळी जपावा. माध्यानी हृदयस्थानी जपावा माळा धरुनी. हस्तमुखे स्पर्शनी सायंकाळी जपावा. उभेने करावा प्रातःकाळी बैसोन कीजे माध्यान काळी. अथवा उभे राहुनी निचोळी उभय पक्षी करावा. बैसोन जपावा सायंकाळी. पाहावा वृक्ष मन निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी. नासाग्र नैनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी. जप नेमिला अष्टोत्तरेसी. वानप्रस्थ यतीश्वरांसी सहस्रमुख्य करावा. संधी विग्रह होय जरी अष्टविशंती करा पुरी. अशक्य होय जरी 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम मुखे गोप्यसी. प्रकट वाक्य आशरासी. कनिष्ठ प्रकार परेसा. त्रिपाद असती गायत्रीची मिळून न मनावी परेसी. मनता पातका मादोषी नरक उदारा. पृथक करुणी त्रिपदासी जपा मंत्र अतिहर्षी. पापे जाती ब्रह्मात्या दोषी अनंत पुण्य पाविजे. आंघोळी जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण. शंखमणीने होय शतगुण. प्रवाल माला सहस्र फळ. स्फटिके 10 सहस्र पुण्य. मौतिके क्षण गुण. जाण पद्माक्षी जप निर्गुण. दशलक्ष पुण्यासे कोटी गुणे सुवर्णमाला. कुश रुद्राक्ष अनंत फला. जप करा तुम्ही निचळा गोप्यमाला धरुनिया. जप करिता नुलिंगी जय मेरू. पाप बोली जय अपारू. प्राणायाम केला त्रिवारू. मेरू लंगिले पाप जाय. गायत्री जप 3 पादास प्रत्यय करावा एकादश. पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तरशत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता. करावा सहस्र एकचिता उपपातके नासती. महापातकादी दोषसी कोटी जप करावा परेसी. जी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा. जप करावा मन दृढे न पाव मागे पुढे. शूद्राधिक जातीकडे संभाषणादी करू नये देह आपुले. नेनत जरी इतुके घडे श्रोत्राचे मन करावा हिले. दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना. सप्त देवता आहे ती जाना. स्पर्श करिता तत्क्षणा पापे जाती परेसी. जपात निद्रा येई जरी अधोवायू जांभई आली तरी. क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा. नेनता घडी तुके जरी आचमन करावे स्तोत्री. अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा. कुंडी स्थापनी अग्निसी करावे नित्य हवनासी. वारा घालू नये त्यासी हाते परणे मुखे सुपे. व्यदिष्ट होय पर्ण वाते सुपे दरे दारिद्र धनशय. मुखे फुंकुनी आयुष्यदाय. हस्ती मुळे होय मृत्यू फुंकणे अथवा विंजनेसी. वायू घालावा अग्निसी काष्टे समृद्धी परेसी. ज्वलित असावा अग्नी देखा. ज्वाला निगती असे जये स्थानी.
आहुती घालावी ती वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणून नये शूद्रे ऐका होमद्रव्ये आहे विषय का सांगेन नावे परेसा साळी सावे निवार तांदूळ असती मनोहर गोधूम जवा निर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठी दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिकत्वा न करावू नये घृत संपर्क करावे घृत नसल्या समयसी तीळ पवित्र ओमासी तिळांचे तैल परेसी ते पवित्राचे रेखा स्वाध्याय दिवसासी मना वेद शक्तीसी अनाध्याय होय त्या दिवशी एक रुचा म्हणावी तेही नये एखाद्यासी मंत्र मानावा विशेषी नम ब्रह्मणे मंत्रसी 3 वेळा जपावे एखाद्या दिवशी नगडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठना फल असे श्वेत तिळ देवांची धूम्रवर्ण ऋषीजनांची कृष्णवर्ण पितरांची तिळ तर्पण करावे यज्ञ पवित्र सव्य देवांची निवितीने करावे ऋषींची अपसव्य पितरांची तर्पण करावे येणे रीती देवांची अंजुली एका ऋषींची अंजुली द्वे सम्यका पितरांची अंजुली त्रिका तर्पणाचे करावे स्त्रियांची अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधूची ऐका सापत्नी आचार्य नामिका दयंजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांची अक्षता मुख्य तर्पणाची कृष्ण तिळा पितरांची अनंत पुण्य परेसा दिन करी तिल तर्पणा उदके मुख्य करा जाना मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्प पवित्री करावे पायन दुता मंगळ स्नान तिला विन करिता तर्पणा श्राद्ध करी दक्षिणे विना निष्फल अवधारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेशी दीपवाळी चतुर्दशीची करावे तर्पणा परेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीची यामाचे नावे विधीसी करावे तर्पणा परेसी यज्ञ पवित्र सव्याने एक एक तिळा घेऊनी त्रिवारांजुली देऊनी यमाचे नाव उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगे नाही का विस्तारेसी यमधर्म राजनामे ऐसी मृत्यू अंत चौथा जाना वैवस्वत काल देखा सर्वभूतशय ऐका आठवा औदुंबर नामिका निलय परमेष्ठी 10 जाना रुकोदर चित्र रेखा चित्रगुप्त त्रयोदशिका ऋतक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परेसा समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती नगडे कधी अपमृती शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे परेसी वर्ष पातके परिहार होती ऐसे तर्पण करुनी सूर्य नामे अर्घे तिनी द्यावी समस्त द्विजनी मने नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे अन्निक निरूपण नाम षटत्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय मस्तु श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।